नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात अतिशय पौष्टिक असणारी डिंकाची वडी, ज्याला गोंदपाकसुद्धा म्हणतात. ही डिंकाची एक वडी जरी तुम्ही दररोज खाल्ली तर तुमची इम्युनिटी चांगली होईल, तुमची हाडं मजबूत होतील, असे अनेक फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. आणि ही रेसिपी बनवायलाही सोपी आहे आणि चवदारही खूपच लागते. तर बनवूयात. तर इथे मी 1 वाटी डिंक घेतला आहे, 1 वाटी काजू आणि 1 वाटी बदाम. आता आपण ह्या तीनही गोष्टी मिक्सीला लावून बारीक करून घेऊयात. थोडेसे मी इथे सजावटीसाठी साईडला काढून ठेवलेले आहेत. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी तूप घालूया. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की जेवढा डिंक घेतला तेवढंच तूप आपण घ्यायचे. तर साधारण तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण डिंकाची पावडर करून घेतली जाडसर थोडी, ती मिक्स करूया. आता मी इथे गॅस बंद केला आहे तूप वितळल्यानंतर आणि मग डिंकाची पावडर घातलेली आहे. तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि आता ह्या डिंकावर आपण एक प्लेट झाकण ठेवून अर्धा तास साईडला ठेवूया. तर अर्ध्या तासानंतर बघूयात. व्यवस्थित आपला डिंक तुपामध्ये मिक्स झाला आहे, व्यवस्थित मुरला हा. परत एकदा याला मिक्स करून घेऊयात. साईडला मी गॅसवर एक भांडं ठेवलं आहे. ही वडी बनवताना शक्यतो जाडबुडाचं भांडं तुम्ही वापरा किंवा नॉनस्टिक वापरलं तरी चालेल. तर आता आपण हे दोन्ही मिश्रण ह्याच्यामध्ये घालूया. ही वडी बनवताना गॅसचा स्पीड आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, फुल फ्लेमवर बिलकुल बनवायची नाही ही. तर साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर याच्यामध्ये मी 2 वाटी दूध घातलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं. ही वडी बनवायला साधारण 10 ते 15 मिनटं लागतील. चवीला अतिशय छान लागते आणि तब्येतीला तर खूपच फायदेशीर आहे. तर ही रेसिपी तुम्ही जरूर बनवून बघा. ही डिंकाची वडी बनवताना किंवा गोंदपाक बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाकी वस्तूंचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी घेतलं तरी पण डिंक आणि तुपाचं प्रमाण एवढंच घ्या. आणि तुम्ही वाटल्यास ह्या स्टेजला अर्धी वाटी गव्हाचं पीठ तेवढ्याच तुपात भाजून ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. पण मी फक्त डिंक आणि ड्रायफ्रूटचा वापर करूनच ही वडी बनवणार आहे. तर 7 ते 8 मिनिटानंतर आपला डिंक व्यवस्थित शिजला आहे तुपामध्ये. आता ह्याच्यामध्ये काजू आणि बदामची पावडर घातली आहे मी. आणि इथे अर्धी वाटी बारीक केलेलं सुकं खोबरं आणि अर्धी वाटी खारीकची पावडर घातलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही खारीक आणि खोबऱ्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. आता इथे मी 5 ते 6 वेलची आणि थोडं जायफळ याची साखरेसोबत पावडर केली, तर ती पण टाकूया ह्याच्यामध्ये. याच्यामुळे काय होईल, याची चव खूप छान येईल. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्या स्टेजला बिलकुल हे मिश्रण असं सोडायचं नाही, सारखं मिक्स करत राहायचं आहे. इथे मी 1.5 वाटी बारीक साखर घातलेली आहे. त्याऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. फक्त गूळ घातल्यामुळं काय होईल की थोडंसं बनवायला वेळ लागेल याला, साधारण 2-3 मिनटं जास्त लागतील. तर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात. 2 ते 3 मिनिटानंतर आपली वडी बनेलच. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही वडी सर्वांनाच आवडेल. आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे आणि चवीला अप्रतिम लागते. बघा किती सोप्या पद्धतीने बनते ही वडी. तर आता बघा, हे जे जास्तीचं तूप आहे हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात.
इतर काही बनवताना याचा उपयोग करता येईल आपल्याला. तर बघा, आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि गरम असतानाच याला प्लेन करून घ्यायचे आहे. तर अशा रीतीने हे मिश्रण पूर्ण ताटाला प्लेन करून घेतले. आता जे ड्रायफ्रूट्स आपण ठेवले होते थोडेसे बाजूला, ते घालूया ह्याच्यावर. मी थोडंसं काजू आणि बदामची बारीक पावडरही ठेवली होती, ती पण टाकूया ह्याच्यावर. आणि थोडंसं याला प्रेस करूया, म्हणजे काय होईल की ड्रायफ्रूट्स आणि पावडर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल. साधारण 5 ते 10 मिनिटानंतर थोडीशी गार झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात अशा रीतीने. आणि ह्या लगेच वड्या काढायच्या नाही, कारण अजूनही हे मिश्रण पूर्णपणे गार झालेलं नाही आहे. 10 ते 20 मिनिटानंतर हे पूर्णपणे गार होईल, तेव्हा आपण ह्या वड्या काढून घेऊयात. तर बघा, चवीला अतिशय अप्रतिम लागणाऱ्या, आरोग्याला अतिशय फायदेशीर असणाऱ्या ह्या डिंकाच्या वड्या किंवा गोंदपाक बिलकुल तयार आहे. हा बनवायला जास्त मेहनत लागणार नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने नक्की ह्या वड्या बनवून बघा. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.